अशी गावरान मस्ती. म्हणू का मग? जान जाना सुजाताबाई. कमले तो कावळा आहे का कावळी आहे रे? फांदीच्या पानांमुळे त्या कावणी आहे ना दुसरा. अरे ते कावळा नाही कावळीने नाही घोबड्यांनो घोबाड आहे ते घोबाड. मला माहित नाही का तुम्ही सुजाताबाई का म्हणून म्हणले? मला समजत नाही मी एवढा दूध खोळ आहे का? आता तुम्ही किती म्हणले मला किती चिडवलं ना मला काहीच वाटत नाही कारण सुजाताबाईचा नाद मी पूर्ण सोडून दिलेला आहे. आता फक्त आमच्या चेअरमन बाई आणि मीच, कारण बायको ही बायको असते, बायको शिवाय काही खरं नाही. वा भाई चेअरमन. आणि आता तुम्हाला पण एक मी जाता जाता सल्ला देतो. तुम्ही सुद्धा आयुष्यात एक पत्नी राहा. अहो एक पत्नी राहा पण ती तर भेटायला पाहिजे ना. मग एक दुसरा सल्ला देतो तसेच राहा. अरे काय काय चेअरमन रायो. बेटाळी मला केटाळी तुला तुझ्या न माझी. बाळू कुठे चाललं इकडे? मळ्यात. मळ्यात चाललं? हा आला तुझ्याकडे काम होतं राव. बोला ना. त्या मळ्यात बांधाला आपल्या तिथं सरपंच तिथं मोगऱ्याचं झाड आहे ना. मोगरा? अहो अख्खी ताटी भरली मोगऱ्यानी. आयला मग बरं झालं आपल्याला मोगऱ्याचे फुलं पाहिजे होते राव. कशाला? अहो आपल्या घरी लागते बाई साहेबांसाठी. त्या मोगऱ्याच्या फुलांचा हार करून मी आमच्या बाईसाहेबांच्या विनीत मारणार आहे. चेअरमन तुमचं बाई साहेबाचं प्रेम बघून ना मला एवढा आनंद झालाय तर काय करू काय नाही असं झालंय. तू काही करू नको फक्त मला फुलं आणून दे. अहो नुसतं फुलं नाही मी अख्ख्या गोणीभर फुलं आणून देतो सरपंचाच्या ताटीचे. असं तू असे गोणीभर फुलं आणले ना मी सगळ्या अंगणातून घरातून सगळ्या बेडरूम मध्ये फुलं टाकणार आहे. आमची बाईसाहेब जिथं पाऊल ठेवीन ना तिथं असं खाली फुलच फुलं आणि मग असं गाणं म्हणणार चांदणे शिंपीत जाशी तू मग आता गोणीभर फुलं लगेच असा जातो आणि गोणीभर फुलं घेऊन येतो. येऊ का? झिम गिरे सावन बरस बरस जाए मन भीगे आज इस मौसम में लगी कैसी ये अगन. काय भानगड चेअरमन? गाडी तर आज लयच रंगात आहे तुमची. आहेच रंगातच आहे आज गाडी. कुणी नवीन आली काय जीवनात? नवीन नाही आली उलट होती ती गेली आणि मला जीवनाचा खरा सार कळलाय. तुम्ही आत्ताशी ना प्रॉपर ट्रॅक पकडलाय बघा. पण वहिनी मला एक विचारायचं होतं तुम्हाला. जर मला कोणाला जर गिफ्ट द्यायचं असेल तर काय द्यायला पाहिजे? आता गिफ्टचे ना वेगवेगळे प्रकार आहेत. कॉलेजच्या मुलीला द्यायचं असेल तर तो ट्रॅक वेगळा, लग्न झालेल्यांना द्यायचं असेल तर तो ट्रॅक वेगळा, बाहेरचीला द्यायचा असेल तो ट्रॅक वेगळा. नाही मला ना लग्न झालेल्या बाईलाच गिफ्ट द्यायचंय. पण मेन असं आहे की माझ्या सोबतच लग्न झालेल्या बाईला द्यायचंय. हा मुद्दा एकदम भारी बोलला म्हणजे आपल्या चेअरमन साहेबांना चेअरमन बाई साहेबांनाच द्यायचंय गिफ्ट. मग काय एकतर मेकअप किट द्या नाहीतर मग एखादा सोन्याचा हार भेटला तर तो द्या. चालतंय साडी द्या भारीपैकी. वा वा वा. एखादा सोन्याचा हार दिला तर चालेल का? एक नंबर. त्यात अशा खुश होतील ना परत तुम्हाला कधी काही बोलायचंच नाही. खरंच का काय? मग बरं आता मी तसंच करतो. एक नंबर सल्ला दिला तुम्ही उषा वहिनी. एक नंबर. आता मस्त पैकी एक हारवीर घेऊन येतो मस्त. ओके ओके. ला 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 ला. हो चोरमन बरं झालं भेटले तुम्ही. अरे काय म्हणतं कंठन? मला आहे ना नगरला जायचंय. मला 500 रुपये द्या ना. अरे 500 काय तू आज 1000 जरी मागितले असते ना चेअरमननी अशा खडा खडा नोटा मोजून दिल्या असत्या. आज आपली सॉरीच खुश आहे आज. द्या मग 1000. अरे 1000 काय आता तू 500 मागितलेत ना. हे घे 500. आज लय खुश. पोट साफ झालं काय? पोट साफ नाही आज मन साफ झालंय मन चेअरमनचं. बरं चल अजून 100 घे. वडापाव खा लस्सी पे आईश कर. चल आईश एन्जॉय. हा मी बी आता घरी जातो एन्जॉय करतो. एन्जॉय मी बी करतो. 500 600. आज फिर जीने की तमन्ना है आज फिर मरने का इरादा है. असं आईला लयच खुश दिसताय बा तुम्ही आज. मग खुशच आहे. पण सुजाताबाई तर इथं नाहीत मुंबईला गेल्या. आता सुजाताबाईचा काही विषय काढू नका. काही नाही आता सुजाताबाई नाही आणि कोणी नाही. अरे सुजाताबाईचं नाव सोडला? सोडला सरपंच सोडला.
कधी परवापासून सोडला का? नाही हो, त्या दिवशी सुजाताबाईंचा ना आमचा जरा वाद झाला. मग सुजाताबाई तिकडे रुसल्या, आम्ही इकडे रुसलो. आता फक्त आमच्या बाईसाहेब आणि बाईसाहेब एक बाईसाहेब आणि बाईसाहेब दोन्ही पण बाईसाहेब. अरे बापरे, एवढा आमूलाग्र बदल. हो, आमूलाग्र बदल. पण मी काय म्हणतो चेअरमन, येता कदाचित हा होऊ नये. बर 100 एकदा भाऊ. हा सुजाताबाई तुमच्याकडे आल्या आणि तुमचा रुसवा काढायलाच लागल्या, मग होऊच शकत नाही असं. असं जर तुम्हाला यदा कदाचित हा 100 एखाद्या वेळेस हा. असं जर तुम्हाला दिसलं हा. तर तुम्ही याची पायातली वाहन काढायची, म्हशीच्या शेणात बुडून हाणायची. एवढी आम्ही आमच्या मनाची तयारी केलेली आहे. हा बरं झालं सरपंच वाहन होऊन शब्द म्हणजे ध्यानात आला आमच्या. मला आहे ना एक बूट घ्यायला नगरला जायचंय. तर आहे का? हा शूज घ्यायचाय. तर तुमच्या ओळखीचं आहे का कोणतं चांगलं दुकान? एकदम भारी मस्त शूज भेटतील असं. हाय ना राव, आपलं नगरचा माणिक चौक आहे हा. ना, वडेवाल्याच्या समोर आहे ना, फुटवेअर म्हणून एक मोठं शोरूम आहे. हा का? तिथे आहे ना लेडीज सँडल, ती ज्योती काय काय असते आणि वरून जेंटचे पण शूज असतात. तन्मय शिंदे आणि तेजस शिंदे हे त्या दुकानाचे मालक येतं. असं आहे होय. चांगलं ते जबरदस्त दुकान चालवतात. अहो त्यांच्याकडे ना फुटी नावाची लेडीजची सँडल बनवणारी कंपनी स्वतःची आहे त्यांची. असं आहे का? हा. अरे मग काय ओरिजिनलच माल मिळेल आपल्याला. अहो, त्या मालाची फिनिशिंग आणि त्याची क्वालिटी जर पाहिली ना तुम्ही, अहो तुम्ही खुश आणि तुमच्या बाईसाहेब बी खुश. बाईसाहेबांना बी एक चप्पल सँडल घ्यायचा मिळेल का तिथं? मिळेल ना, का नाही हा मिळेल? का? हा. आयला मग त्याला भारी काम झालंय. माहिती ना कुठं? हा. फुटीवेअर माणिक चौक. ओके ओके, मग आताच जातो मी. हा ते जाऊन घेतो. चला, सरपंचाचं नाव बी सांगतो त्यांना. ठीक आहे, सांगा डिस्काउंट दिलं तर देतो तुम्हाला. बरं येऊ का मग? हा, हा. झालंय झिंग 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 गट्ट झिंग 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 झिंग. कोणाचा फोन वाजला? याला उचलो का नाही इकडे फोन येऊ आता. बरं उचलू, बघू काय म्हणते. हा बोला ना सुजाताबाई. हा कुठं? नगर स्टँडवर. मग मी इकडे फाट्यापर्यंत यायचं ना का? गाडीच तिथपर्यंत होती वय. बरं नगरला येऊ म्हणता वय तुम्हाला न्यायला. बरं आता कुठं? नगरच्या माळेवाड्या स्टँडला आहेत का तुम्ही? हा थांबा, तिथं आलोच. चेअरमन आहे म्हणले, काळजी करायची नाही तुम्ही. पाऊस येत असेल तर तिकडे कंट्रोल रूमला जाऊन पासा. अहो तुमच्यासाठी स्पेशल गाडी सोडायला लावीन मी, तुम्ही घाबरू नका. कंट्रोलरच्या ऑफिसला जाऊन बसा, काळजी करू नका. आलोच मी तिथं. हा मग कस ऐक छन्नानल काळजा मंदी. ओ चेअरमन इकडे कुठं आणलं? अहो मला एक बूट घ्यायचा आहे, तर मग आपल्याला जायचंय बूट घ्यायला. चला तुमच्या पसंतीने मला एक बूट घेतो मी. बरं चल. या. नमस्ते. नमस्कार. बोला ना. आम्हाला बूट घ्यायचा होता. आहेत ना भरपूर व्हरायटी, पाहूयात ना. या ना. तुम्ही वेगवेगळे व्हरायटी दाखवा. मग आमच्या बाईसाहेबांना जो पसंत पडेल तो माझ्यासाठी घेऊ. बघा सर, चप्पल लोफर पण आहेत आपल्याकडं. हे लिपॉक्सचे ओरिजिनल लोफर आहे. त्यानंतर भरपूर प्रकारच्या व्हरायटी आहे. हे शिलाईवाले लोफर आहे, नवीन सोल मध्ये आलेले आहेत. त्याच्यानंतर हे बंटो पॅटर्न आहे, शू कम सँडल. उन्हाळ्यात कसं वापरायला, थंडीत उन्हाळ्यात दोन्ही. आता खूपच छान दिसते. त्यानंतर हे बघा, हे पायात तर टाकून बघा एकदा कसं वाटतं. नंतर मी घालून पाहिजे. सुरुवातीला आमच्या बाईसाहेबांना तर म्हणजे सुजाताबाईंना पसंत व्हायला पाहिजे. हो पहा. नंतर मी ट्राय करतो. चला पुढे दाखवतो. स्पोर्ट वगैरे असे काही दाखवा. स्पोर्ट आहेत ना सर. सकाळी हे बघा सर, स्पोर्ट शूज मध्ये आदिदासचा ओरिजिनल शूज आहे आपल्याकडं. त्यामध्ये भरपूर व्हरायटी भेटेल तुम्हाला. हे बघा, त्यामध्ये कलर पण आहे. हा एक कलर आहे. हे सगळे आदिदासचे ओरिजिनल शूज आहे सर. त्यानंतर कॅम्पसचे, लॅन्सरचे, स्पार्कचे. तुम्ही करा बरं माझ्यासाठी चॉईस. हा घ्या सर, ओरिजिनल आदिदासचा आहे. बघा बरं. बरं मस्त. हा बूट पण छान दिसेल मला. माझ्याकडे ट्रॅक सूट पण याचा द्या. हा द्या. ओके सर. कुठला आहे हा बूट? आदिदासचा आहे सर, ओरिजिनल शूज आहे. हो का? 4800 रुपये किंमत आहे. याच्यावर आपण 30% डिस्काउंट देतो. हो का? पैशाचं काय नाही.
सुजाताबाईंना पसंत पडला ना मग ते 5,000 करावं नाही तर 10,000 ओके ओके करतो पॅक मग. आणि एक काम करा ना आता मी एवढा बोट घेतलाय हा. त्या माझ्यासोबत आलाय त्यांच्यासाठी पण एक लेडीज सँडल वगैरे काय असेल ते. लेडीज तर सर आपलं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग हो आहे का? या तर ही सगळी व्हरायटी आपली स्वतःची स्वतः बनवता येते. फुटी नावाने ब्रँड आहे आपला. हो, हो. बघा मॅडम एकदा ट्राय करून. ट्राय करा. एकदम वेस्टर्न लुक मध्ये नवीन पॅटर्न आहेत खूप आणि सर्व पॅटर्नला आपण पेस्टिंग गॅरंटी देतो. जर्मन ही कशी वाटते? अहो, तुम्हाला काय कुठली डिझाईन तुम्हाला भारी दिसण पण छान आहे तुम्हाला आवडली ना भारीच आहे. त्यामध्ये कलर पण मॅडम आहे. हो का? अरे वा. हो ऐका ना मला अजून दाखवा. हे काय भरपूर व्हरायटी आहे. बसा चेअरमन. बसा बसा. भारीच आहे ना चप्पल? हा एकदम भारी आहे. पहा ना तुम्हाला जी चांगली वाटेल ती घ्या. सगळंच घ्यायचं डोक्यात आहे का काय? अहो नाही एकच घेणार मी पण असं वाटतं कोणती घेऊ कोणती नाही का लय भारी भारी आहे. हो दाखवा बरं मॅडमला जे पाहिजे ते दाखवा. नवीन बघा मॅडम. हा ही पण मस्त आहे. तुम्ही ट्राय करा ना. हो मस्त दिसते हा. हो डॉक्टर चप्पल आहे मॅडम. ही अरे वा बघा पण म्हणजे आता तुमच्या पायासारखेच नाजूक आहेत ते आणि काय पाहायचं त्याच्यात एक नंबर आहे. भारी आहे ना. हो. कोणती पसंत पडते तुम्हाला? चांगलं वाटतंय ते. हा ही बघा कशी वाटते? हा छानच आहे ना. आणखीन ट्राय करा ना तुम्ही आणखीन दाखवा तुम्ही जरा ट्राय हा. हे काय हे बघा नवीन नवीन आयटम बघा हे. मॅचिंग मॅचिंग. एकदम आणि दिसतंय किती भारी ते. हा पण मला एक सांगा ना हे सगळे एकाच कंपनीचे आहेत का? सर आपल्याच कंपनीचं आहे आपली स्वतःचीच कंपनी फुटी नावाने आपला ब्रँड आहे. हो का? पूर्ण महाराष्ट्रात माल आपण सप्लाय करतो होलसेल मध्ये. तसेच आपली कुष्ठधाम रोड बेस्तबाग चौकामध्ये एक शाखा आहे. अच्छा. तसंच वाळून संभाजीनगर मध्ये दुसरी शाखा आहे. या तुम्ही आपल्या मुख्य शाखेमध्ये आला आहात. अरे वा 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 भारीच आहे. पण मला काय विचारायचंय तुम्ही फ्रँचायझी पण देता का? हो देतो ना सर आपण ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये फ्रँचायझी देतोय. तसेच आपले 2 फ्रँचायझी आहेत. कुष्ठधाम रोड सावडीमध्ये एक फ्रँचायझी आहे. तसेच वाळून संभाजीनगर मध्ये दुसरी फ्रँचायझी आहे. उद्योजकांसाठी आपण फ्रँचायझी घेऊन आलोय माफक दरामध्ये. आपल्याला महाराष्ट्रभर आपल्या शाखा वाढवायच्यात तरी तुमच्यासारख्या कस्टमरने आम्हाला सपोर्ट करावा. भारी आहे तुमचं म्हणजे फ्रँचायझी वगैरे देता हे पण भारी आहे. दुकान पण भारी आहे आणि तुमची कंपनी हे स्वतः तुम्ही नाही का होममेड हाताने बनवताय तुमची स्वतःची कंपनी टाकली एक नंबर. आणि तुम्हाला माहिती आहे का सुजाताबाई मी असं कुठल्याही दुकानात जात नाही जिथं ब्रँडेड आहे भारी आहे त्याच दुकानात मी पण आलोय तुम्हाला पण घेऊन हा आलोय. ना? तुम्ही एक काम करा हा सँडल आहे ना पॅक करा बाईंसाठी. किती भारी दिसते साडी त्याने. मस्त मॅचिंग. सुजाताबाई कंटाळा आहे. अयो ओ मास्क आहे का तुमच्या हो, इथं? आहे, आहे, आहे. द्या, द्या, मास्क द्या. क्या कर रहा है? क्या चाहिए तुझको? अरे हमारे गांव में है ना तुम्हारे जैसे दोनों जैसे दिखने वाला एक लफड़ा है, एक जोड़ा है। उनको हम चेयरमैन और वो औरत को सुजाताबाई बोलती है। सेम तुम्हारे जैसे दिखते हैं एकदम। और तुमने मास्क बिस्क लगाया, इधर से कोरोना गया नहीं क्या अभी तक? हमारे सोनेवाड़ी में कब का कोरोना गया? हमने ना उसके खुबे में लात मारी। खुबा मालूम है तुमको? खुबा खुबा उसमें लात मारी, कोरोना हद पारिश कर दिया हमने। तुमको लेना है क्या कुछ नहीं था जाने का इधर से? नहीं नहीं मुझे बड़ा दुकान दिखा, मेरे को लगा इधर आने के बाद चाय भी फुकट मिलता है इसलिए आया था। कुछ नहीं चाय भी कुछ इधर फुकट नहीं मिलते। चप्पल वगैरह लेना है तो लो नहीं तो निकलो यहाँ से। जाओ फिर। हाँ जाओ। अरे अरे बरं झालं एकदाची पिढा गेली. मला तर वाटलं ओळखलं बघ घंटेनी आपल्याला आता. चला निघायचं का आता? हा चला बरं चला. बरं किती झाले आमचे पैसे? चला अंधार होईल आपल्याला जायला ना, गावाकडे जायचंय अजून. 3860 रुपये झाले फक्त. 3860 का? तसे आहे 5,500 होतात, तुम्हाला डिस्काउंट दिलाय 30%. हा डिस्काउंट धरून 3860. हा 3860 रुपये. ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल.
ओके, आलं तुम्हाला पेमेंट. हा, कसं वाटलं मग आपली व्हरायटी? खूप छान दुकान आहे तुमचं. व्हरायटी आणि सेवा पण खूप छान आहे तुमची. आणि मला आणखीन एक विचारायचं होतं, तुमची फ्रँचायझी जर द्यायची असेल, आमच्या गावाकडे खूप होतकरू तरुण आहेत, त्यांच्यासाठी तर तुम्ही काही मोबाईल नंबर किंवा तुमचा ऍड्रेस काय? आपण फ्रँचायझीसाठी संपर्क करायचा असेल तर आपला नंबर घ्या ना. हा सांगा, एक मिनिट. हा, तुमचा नंबर एकच मिनिट. 90287287 एकच मिनिट. हा, एकच मिनिट. 90287287 500004. ओके, बरं तुमचा नंबर झालाय सेव्ह. आता तुमचा ऍड्रेस पण सांगा ना. फुटवेअर वडेवाले समोर, माणिक चौक, कापड बाजार रोड, अहिल्यानगर, महाराष्ट्र. खूप छान सेवा वाटली. तुमचे प्रोडक्ट पण खूप छान आहे. ओके, या मॅडम. अरे बाळू, अरे थोडा वेळ होता त्याला. तुला ना लय घाई बाबा, कशाची घाई नुसती. काय असतं काय माहिती एवढं तुला नुसतं घरी पळायचं. हा ठीक आहे, ठेव फोन. बस बरं. काय रे, अरे काम आहेत मला. पण काम आहे मात्र. काय बोल. एका माणसासारखे दिसणारे जगात किती माणसं असतात बरं? असं म्हणतात बा 7 असतात, पण असू शकतात, आपल्याला काय माहित नाही. आपण का एवढं जग बघितलंय. मला त्या 7 पैकी 2 जण दिसले. काय बोलतोस? हा. कुठे रे? अहो मी नगरला गेलतो हा आणि लस्सी पेलो, वडा बिडा खाल्ला. हा. आणि ते एक मोठं चपलेच दुकान दिसलं, काय ते फुटवेअर. बर. म्हणलं मोठं दुकान दिसतंय, घुसून बघा आतमध्ये, नाही का थंडगार काय का चहा बिया फुकट भेटतो प्यायला. हा. मग गेलो आतमध्ये, तिथं सेम सुजाताबाई चोरमन सारखं 2 जण सेल्समन आणि सेल्स गर्ल. सेल्समन आणि सेल्स गर्ल सेम चोरमन वाणी ढेरी, हो त्यांच्यासारखे ते कपडे, त्यांच्यासारखाच कलर. अरे बापरे. सुजाताबाई पण सेम, फक्त त्यांनी तोंडाला मास्क लावले होते, त्याच्यामुळे मला अशी ओळख नाही आली. अच्छा, मास्क होते वय. हा. बर 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 बर. गंठ्या, एकासारखे वेगळे दिसणारे माणसं नव्हती ती. मग? तेच माणसं होते. मग चोर म्हणे सुजाताबाईच होते का? हा, ते तुझ्यापासून लपण्यासाठी मास्क लावत होते. तरी मला डाऊट आला बरं का, कोरोना गेलाय, डेंगू साथ आहे, तोंडाला कमून मास्क लावित. आता बघ, चेअरमनला एक खट्टी कोरोना डेंगू होत असतो. बघ आता तू. हॅलो टेरजी, अहो ते आमचे मित्र आले होते तुमच्याकडे आज दुपारी, चेअरमन साहेब. हा हा हा, तेच तेच ते जाडेलेच. काल ते आल्यापासून तर जाईपर्यंत ना मला फुटेज पाहिजे होतं जरा CCTVचं. हा, तेवढे क्लिप पाठवता का व्हॉट्सअपला? नाही नाही, काय टेन्शनचं काम नाही, पण बा असंच सहज काय काय खरेदी केली एकदा बघावं म्हटलं. हा ठीक आहे ठीक आहे, द्या पाठव ना व्हॉट्सअपला. बरं बरं बरं, आता हे CCTVचं फुटेज आहे ना, मी व्हिडिओ क्लिप बाईसाहेबांना पाठवत असतोय. चोरमन बाईंना? हा. आणि आता बघ डेंगू. अयो अयो, लय अंग ठणकतय. अयो चोरमन, लय दुखत काय? अयो, लय दुखत आहे? लय दुखत आहे बाबा, लय हाणलंय. पण मी म्हणतो हिला कळालंच कसं? आज पहिलेच मेडिकल वाल्याची उधारी बाकी आहे, त्याच्यात हे अजून बिल पडले. अयो अयो. मग कस? म्हणजे याचे खरे रिपोर्टर तुम्ही येतोय? अरे थांबा आता, थांबा आता.